हालेलुया हालेलुया. कलसेकरास पत्र त्याचा 2 अध्याय त्याचा 8 वचन. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या काळजी घ्या. प्रेज लॉर्ड. यावेळेस आजचं वचन आहे, आजचा विषय आहे की सावधान रहा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. काय रहा? सावधान रहा असं वचन परमेश्वराचा टॉपिक आहे. आणि मराठीमध्ये आपण वाचलं की 8व्या वचनामध्ये की ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान पोकळ भूलथापा याच्या वगैरे तुम्हाला कोणी ताब्यात घेऊ नये, तुम्हाला लुटू नये. ताब्यात घेऊ नये म्हणजे तुम्हाला कोणी लुटू नये म्हणून तुम्ही सावध असा. प्रेज लॉर्ड. सावध रहा. मना शेजारच्याला सावध रहा. सावध रहा. हालेलुया. हालेलुया. आज अनेक वेळा आम्ही ज्या गोष्टीसाठी सावध राहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी राहत नाही, पण ज्या गोष्टी आम्ही त्या गोष्टीसाठी सावध राहिलं पाहिजे जे सैतान चोरतो, सैतान लुटतो, सैतान काही ताब्यात घ्यायच्या गोष्टी करतो. माझ या कलसेकरच्या पत्रामध्ये पौलाला काळजी आहे. एक पौल एक देवाचा सेवक म्हणून, एक पौल एक देवाचा पाळक, परमेश्वराचा एक देवाने नेमलेला पाळक म्हणून, पास्टर म्हणून तो या मंडळीला, तो आपल्या या मंडळीला सांगत आहे. आज मी पण एक परमेश्वराचा एक म्हणून का एखादा एक सेवक सांगतो सावध राहा. घरातला एखादा प्रमुख व्यक्ती सावध राहण्यासाठी काही गोष्टी सांगत असतो की या गोष्टीमध्ये सावध राहायचं आहे, या गोष्टीमध्ये अलर्ट करतो. आज अनेक वेळा आम्ही काय पाहतो की सावध आम्ही राहत नाही, आम्ही सावधगिरी बाळगत नाही आणि त्याचा फायदा सैतान घेतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अनेक वेळा आम्ही सहज घेऊन जातो काही गोष्टी किंवा आम्ही सहज जीवन जगत बसतो, पण या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे ख्रिस्ताप्रमाणे असे काही नसलेले लोक आहेत. ते ख्रिस्ताप्रमाणे दाखवतात पण ते नाहीत. आणि पुढे असं म्हटलेलं आहे ते माणसाच्या संप्रदायाप्रमाणे चालतात, माणसाच्या विचाराप्रमाणे, जगिक प्राथमिक शिक्षणाप्रमाणे ते लोक आहेत. आज एक जगिक शिक्षणाप्रमाणे, जगिक तत्वज्ञान, अशा अनेक गोष्टी आहेत की मला तुम्हाला जर स्टडी टाईप सांगायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही, म्हणजे त्याला जास्त वेळ लागेल. पण तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं की आज अनेक वेळा आम्ही पाहतो की जगिक तत्वज्ञान, जगिक ज्ञान हे देवाच्या सुवार्तेला विरोध करत आहेत, देवाच्या वचनाला विरोध करत आहेत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला बायबल सांगत आहे की सावधान राहा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सावधानतेचं बाळगलं पाहिजे आम्ही. बोला की आमेन. हालेलुया. हिंदीमध्ये म्हटले चौकस रहो, हिंदीमध्ये म्हटले सावधान रहो. बायबल सांगतं की पहिले पेत्रामध्ये सैतानाविषयी सावधान राहायला सांगितले. पहिले पेत्र 5 अध्याय 8 वचन वाचूया. पहिले पेत्र त्याचा 5 अध्याय 8 वचन. सावध असा जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आम्ही अनेक वेळा सैतानाच्या चालीपासून सावध राहिलं पाहिजे. हालेलुया. सावध राहणं गरजेचं आहे. सैतान कुठल्याही मार्गातनं भयकवण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हाला देवाच्या वचनातून भयकवण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला देवाच्या मंदिरातून भयकवण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला अनेक गोष्टीच्या चांगल्या देवाच्या मार्गात आनंदामध्ये सेवेमध्ये असताना आम्हाला त्याच्यातून भयकवण्याचा सैतान प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आम्हाला सावध राहिलं पाहिजे. मग आता सैतान कुठल्या माध्यमातून, जर उत्पत्तीचा ग्रंथ जर तुम्ही त्याची तिथून जर सुरुवात केली, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जर तुम्ही पाहिलं की सैतानाची सुरुवात आपण पाहतो की तिथं फसवण्याची, तिथं सैतानाने पहिल्या आदामानं हवेला फसवलं. आज त्यांनी फसले गेले का? कारण ते सावध नव्हते. बोला प्रेज लॉर्ड. ते सावध नव्हते कारण त्यांना कल्पना नव्हती की सैतान एक सापामधनं येईल, एक सापाच्या द्वारे त्यांना सैतान भूलथापा मारेल. सापाद्वारे सैतान त्यांना बोलून त्यांना एक प्रकारे त्यांचं मन वळवेल, त्यांना एक प्रकारे देवापासून, देवाच्या वचनापासून त्यांना दूर वळवेल, देवाच्या वचनाविरुद्ध नेईल. हे त्यांना कल्पना नव्हती, त्यांना हे त्यांच्या डोक्यातच नव्हतं. देवाने सांगितलं की सगळ्या 99 झाडं समजा पकडा, पण एक झाडाचं फळ खाऊ नको. मग आता डायरेक्ट सैतान काळे कपडे किंवा शिंग लावून असं नाही आलं त्यांच्या पुढं.
हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. सैतान त्यांच्या पुढे असे काळा आणि नाही का सिंग असे दात भूतासारखे किंवा असं करून नाही आला. बायबल सांगतं आम्हाला पाहायला मिळतं की सर्प उत्पत्तीचा ग्रंथ 3रा अध्याय 1 वचन सांगतं की प्राण्यामध्ये नाही का प्राण्यामध्ये सर्प हा धूर्त होता. हालेलुया. बघा वाच काय म्हटलेलं आहे. पहिलं परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता. बघा सर्प फार काय होता? धूर्त होता. सर्प खूप चालक होता. या चालक प्राण्याचा उपयोग सैतानाने केला. बोला प्रेज लॉर्ड. चालाकीचा उपयोग सैतानाने केला. धूर्त प्राण्याचा उपयोग केला. सापामध्ये असं बळ बघायला गेलं तर काहीच नाही. वाघामध्ये बळ आहे की नाही? प्रेज लॉर्ड. हत्तीमध्ये बळ आहे. हत्तीच्या द्वारे काहीतरी नाही का नाश करणं. पण सैतानाने अशा प्राण्याचा उपयोग केला जो धूर्त आहे, जो चालक आहे. प्रेज लॉर्ड. बघा 3रा अध्याय 1 वचन पर्यंत वाचूया. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय? तुम्हाला देवाने सांगितले खरे काय? स्त्रीने सर्पाला म्हटले बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका. त्याला स्पर्शही करू नका. कराल तर मराल. बघा या ठिकाणी सैतान कशा प्रकारे धूर्ततेच्याद्वारे सैतान कशा प्रकारे तिच्याशी संभाषण करत आहे, तिच्याशी त्यांची सहभागिता चालली, बोलणं चाललंय. एक सैतान जो आहे सावधगिरी काय बाळगली पाहिजे की चर्चा एकमेकाची देवाणघेवाण होत असता आम्ही भटकतोय का देवाच्या वचनातून? आम्ही परमेश्वराच्या वचनाविरुद्ध आमच्याकडून जीवन होतंय का? ह्या गोष्टीची सावधगिरी बाळगा. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. चांगलं सुखी कुटुंब तुमचं आहे, चांगलं आनंदाचं कुटुंब तुमचं आहे. पण तुमचा आनंद सैतान चोरायला आलाय का ह्याची सावधगिरी बाळगा. तुम्ही तुमचं कुटुंब चांगलं विश्वासात आहात का? तुमचा विश्वास खराब करण्यासाठी सैतान प्रयत्न करत आहे का ह्याची सावधगिरी बाळगा. तुमच्या घर समृद्धीचं आहे, ती समृद्धी चोरण्यासाठी सैतान तुमच्यावर हमला करायचा प्रयत्न करतो, त्याची सावधगिरी बाळगा. तुम्ही देवाच्या मंदिरात कंटिन्यू चांगल्या प्रकारे येत आहात, देवाच्या मंदिरात सहभागी होतात. या मंदिरातून तुम्हाला दूर करण्यासाठी ह्यासाठी सैतानाची चालगिरी असू शकते. त्यासाठी सावध रहा. बोला हालेलुया. प्रेज लॉर्ड. सगळं चांगलं चाललंय पण सैतान कुठेतरी बिघाड करण्याचा प्रयत्न करतो, ह्याची सावधगिरी बाळगली पाहिजे. या ठिकाणी या पती पत्नीमध्ये हवाला काहीच टेन्शन नव्हतं. नवरा एकदम चांगला मस्त होता, सगळं काय बगीचा होती, सगळं काय होतं खायला, सगळं सुखी चाललं होतं. रोज परमेश्वर त्यांना भेटत होता, रोज चांगला आनंद होता. आमेन. हालेलुया. आज तुम्हाला मी प्रश्न करतो, काय तुमच्या जीवनात तुमच्या घरात आनंद आहे का? आनंद नसेल तर कुठेतरी सैतान तो आनंद तुमचा चोरत आहे. हालेलुया. प्रभू मधला आनंद आज तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये आहे का? तुम्ही खरं प्रार्थना करताय पण तुमचं खरं हृदय आनंदित आहे का? तुम्ही परमेश्वरामध्ये मंदिराला येताय पण तुम्ही देवामध्ये तुम्ही विश्वासात खरं आहे का? आज अनेक लोक चर्चला पण येतात पण ते आनंदी नाहीत. अनेक वेळा काही लोक चर्चला येतात पण ते सुखी नाहीत, कारण सैतानाने त्यांचा आनंद चोरलाय, सैतानाने त्यांचं सुख चोरलेलं आहे. आज अनेक चर्चला लोक येतात पण त्यांचा स्वभाव ख्रिस्तासारखा नाही का? कारण सैतानाने त्यांच्या मनात घातले चर्चला जा पण घरी येऊन भांडण कर. हालेलुया. चर्चला जा तू पण घरी दे रिटू नुसतं भांडण बोल बडबड कर. हालेलुया. म्हणजे मग त्यामुळं घरामधला सर्व गोंधळ चाललाय, घरामध्ये आनंद नाहीये लोकांच्या. का? कारण चर्चला येत आहेत पण सैतानाला आनंद वाटतोय का हा चर्चला जातोय पण हा बदलला नाही, माझ्यासाठी आनंद आहे म्हणतो सैतान. हालेलुया. हा चर्चला चाललाय, ह्याचा स्वभाव नाही. हा चर्चला जातोय पण त्याचे विचार व्यवस्थित नाहीत. बोला की प्रेज लॉर्ड. म्हणून सावध असा, तुमचा स्वभाव सैतान नाही का बिघडवण्याचा प्रयत्न करेल. सावध राहा, कारण सैतान तुमच्या मनात विचार चुकीचे टाकेल. विचाराविषयी सुद्धा सावध राहिलं पाहिजे. बोला की हालेलुया. 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 तुमचा विचार व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
आज सैतान आज या ठिकाणी पौलाला हीच म्हणायचं आहे की या हवेला बोलल्या बोलण्यात तिला अनेक गोष्टी बोलल्या बोलण्यात एक सांगण्यात नाही, आता मी सांगतो ती ऐक, माझं तू आता माझं ही तसं नाही, हे असं आहे असं तो सांगू लागला. तुम्ही ही फळ खाताल तर तुमचे डोळे काय होतील, उघडतील. म्हणजे अशा प्रकारचे आज तीच पौल या ठिकाणी दुसरे करंती 11व्या अध्यायामध्ये करंतीकरच्या मंडळीत सुद्धा पौलाला सांगायचं होतं. तिसरं वचन दुसरे करंती 11वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये पौल एक सेवक म्हणून एक पालक म्हणून त्याला केलेल्या श्रमाबद्दल परिश्रमाबद्दल काळजी वाटती की एवढं मी मंडळीसाठी प्रार्थना केलेली आहे, एवढं मी यांना साठी झटलेलं आहे, तर कुठं सैतानाने बिघडू नये यांना. प्रेज लॉर्ड बोला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आवाज काय म्हटलेला आहे. तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकवले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सर्व सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. त्याला भीती का वाटते? एक सेवक म्हणून त्याला भीती वाटते की या करंतीकराच्या मंडळीमध्ये जे पौलांनी सेवा केली, जी मंडळीची स्थापना केली, जे मंडळीसाठी श्रम केलं आणि त्या श्रमामध्ये त्याला कुठंतरी जसं सापाने हवेला कपट करून ठकवले, फसवले, तिला अनेक पापामध्ये पाडलं, तसं तुम्हालाही कसं तरी ख्रिस्ताविषयी सरळपण यापासून शुद्धतेपासून तुम्हाला भ्रष्ट करण्यासाठी, तुम्हाला त्यापासून ठकवण्यासाठी सैतान प्रयत्न करेल याची त्याला काय वाटते? भीती वाटते. बोला हालेलुया. हालेलुया. आज मंडळीमध्ये परिश्रम पौलाला माहित आहे की त्याने 3 वर्ष परिश्रम केलेले आहेत. बोला प्रेज लॉर्ड. एक श्रम केलेले आहेत, उपवास आणि प्रार्थनेचा परिश्रम, दर रविवारी प्रार्थनेचा परिश्रम, सुवार्तेला जाऊन सुवार्ता सांगणं, त्याला देवाच्या मंदिरात आणणं, प्रार्थना करणं, हे अनेक प्रकारचं परिश्रम या ठिकाणी मंडळीचं असतं. लक्षात घ्या, पालकाचं असतं. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तुमच्यासाठी येऊन तुमच्यासाठी मंडळींनी प्रार्थना केलेली असते. तुमच्या परिवार कितीतरी किलोमीटर आहे, तेवढ्या किलोमीटरात पावसा उन्हात येऊन देवाचे सेवक, देवाचे लोक, मंडळीचे लोक येऊन तुमच्यासाठी प्रार्थना करतात. पहाटे प्रार्थना करतात, संध्याकाळी प्रार्थना करतात. एवढं प्रार्थनेचं कष्ट वायाला जाऊ नये, एवढं परिश्रम वायाला जाऊ नये म्हणून त्याला भीती वाटते की सैतानाने ठकू नये, लुटू नये. हालेलुया. आज अनेक वेळा काय झालेलं आहे की आज अनेक ख्रिस्ताविषयीची सरळपण, शुद्धता यापासून सैतान भ्रष्ट करत आहे. यासाठी सावध राहा. प्रेज लॉर्ड बोला. प्रेज लॉर्ड. म्हणा शेजारच्याला सावध राहा. म्हणा सावध राहा. हालेलुया. हालेलुया. म्हणा सावध राहा. शेजारच्याला सावध राहा. हालेलुया. म्हणा सावध राहा. तुम्हाला सैतानाने लुटू नये. काहीतरी लुबाडू नये. सावध राहा. मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या घरातला आनंद टिकून राहण्यासाठी सावध राहा. तुमच्या घरातलं सुख टिकून राहण्यासाठी सावध राहा. तुमचं प्रार्थनेचं जीवन तसंच कंटिन्यू चालत राहावं यासाठी सावध राहा. तुम्ही उपवास आणि प्रार्थनेत सेवेमध्ये राहावं कंटिन्यू यासाठी सावध राहा. आमेन. हालेलुया. हालेलुया. मोठ्याने म्हणा हालेलुया. हालेलुया. सैतानाने तुमच्या घराला भ्रष्ट करू नये. सैतानाने तुमच्या घराला वासनेने भरू नये. सैतानाने तुमच्या घराला त्या व्याभिचारामध्ये टाकू नये, आजारामध्ये टाकू नये यासाठी सावध राहा मंडळी. Yes. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून सैतान धूर्त आहे. अनेक तत्वज्ञान म्हणून पौलाला या ठिकाणी सांगायचं आहे. कलसेकरास पत्र 2रा अध्याय आणि त्यामध्ये 1-2 वचन वाचूया की अनेक वेळा काय म्हटलेलं वाचू, पटकनी वाचूया. कलसेकरास 2रा अध्याय 1 वचन. कारण तुमच्यासाठी पाहिलं नाही. तो म्हणतो की मी केवढे परिश्रम घेत आहे, मी केवढं कष्ट करत आहे हे तुम्हाला पाहायला म्हणजे कळायला पाहिजे. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याच वचनामध्ये 4थं वचन, त्याच अध्यायामध्ये 4थं वचन. लागवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून हे सांगतो. कारण जरी मी देहाने दूर आहे तरी
तरी आत्म्याने तुमच्या जवळ आहे. तुमच्या जवळ आहे. हालेलुया बोला. हालेलुया. एक देवाचा सेवक देहाने जर दूर असला पण तो आत्म्याने तुमच्या जवळ असतो. लक्षात घ्या. येस आमेन. बोला की आमेन. आमेन. जरी तो देहाने लांब आहे, जरी मी जम्मूला गेलो होतो, पण आत्म्याने तुमच्या जवळ होतो. येस आमेन. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मग काळजी काय असती? पौलाला या ठिकाणी म्हणायचं आहे की तो अनेक मंडळ स्थापन करत होता, लांब होता, पण तो म्हणतो की जे मी परिश्रम केलेला आहे तो पत्राद्वारे सांगतोय की तुम्हाला पोकळ भाषणाने, चुकीच्या भाषणाने, बोलण्याने तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून तुम्ही सावध राहा. हालेलुया बोला चर्च. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हटलेलं आहे? हा, ख्रिस्तावरील तुमच्या ख्रिस्ताविरुद्ध तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे. आणि काय करत आहे? मी आनंद करत आहे. बघा, तो म्हणतो की तुम्ही आत्म्यामध्ये तुम्हाला तुमच्या जो ख्रिस्तापणाचा विश्वास, स्थिरपणा, आनंद करत आहे तुमच्याकडे मी पाहून. बोला की आमेन. आमेन. तुमच्यामध्ये लक्षात घ्या, आनंद जर सैतानाने चोरला तर तुमची ताकदच गेली घरामधली. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तुम्ही हॅपी नाहीये तर तुमच्या घरातलं बळच निघून गेलं एक प्रकारे. सावध राहा. तुमचं हृदय दुःखित होऊ नये, तुमचं घर दुःखित होऊ नये, तुमच्या घरात निराशा होऊ नये, तुमच्या विचारामध्ये निराशेचे विचार येऊ नये म्हणून सावध राहा. नीतिसूत्र 23:7 मध्ये म्हटलेलं आहे, हिंदीमध्ये चांगलं वाक्य आहे, जैसा मनुष्य मन में सोचता है वैसा ही वो है. जसा मनुष्य विचार करतो तसाच तो आहे. हालेलुया बोला. हालेलुया. हालेलुया. काय तुम्ही ख्रिस्तासारखे आहात तर तुमचे विचार ख्रिस्तासारखे असणं गरजेचं आहे. तुम्हाला बदलायचं आहे तर तुमचे विचार बदलायला पाहिजे. आमेन. चोरी करणारा माणूस पहिले त्याच्या मनात येतं, त्याच्या विचारात येतं चोरी करायची. पाप करायच्या अगोदर त्याच्या विचारात येतं पाप करायचं. व्याभिचार करायच्या अगोदर विचारामध्ये येतो व्याभिचार करण्याचा विचार येतो, मनात येतो असं मला ते पाप करायचं आहे, आणि मग ते पाप कृतीमध्ये घडतं. पहिलं कुठे येतं? मनात, विचारात येतं. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मग विचारच सैतानाची येऊ देऊ नका, ही सावधगिरी बाळगा. आमेन का? आमेन म्हणा नाही तुम्ही? आमेन. पापाचे विचारच मनात येऊ देऊ नका, कारण पहिलं कुठली गोष्ट मनात सैतान टाकतो ती विचारामध्ये येतो. सैतानाचा येण्याचा मार्ग विचाराच्या द्वारे, मनाच्या विचाराच्या द्वारे. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. एखादं पाप करायचं आहे तो पहिलं डायरेक्ट पापाकडे येणार आहे का? नाही, पहिलं विचारात टाकणार, मनात टाकणार, मग ते नाही का विचारात मग ते होणार, मग ते पाप होणार. हालेलुया. मग सावध राहा का की पौल या ठिकाणी म्हणतो की मी परिश्रम जे केलेला आहे की तुम्हाला जे काही लोक भूलतापा देतील, तुम्हाला अशा काही गोष्टीमध्ये तुम्हाला फसवतील, मग पुढं कसल्या भूलतापा देणार आहेत? ख्रिस्ताप्रमाणे असले, माणसाच्या संप्रदायाप्रमाणे. कुठल्या? अशा अनेक माणसाचे संप्रदाय, परंपरा, या गोष्टी सांगणार तुम्हाला. तत्वज्ञान सांगणार. कुठलं ज्ञान सांगणार? नाही जगातलं हे असं नाही, तुम्ही अशी प्रार्थना कराल तर असं नियमाप्रमाणे हे तत्वज्ञान ज्ञानात बसत नाही. हालेलुया. हे की नाही, तुम्ही असं सुवार्ता नाही करू शकत, अशी प्रार्थना नाही करू शकत तुम्ही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काही गोष्टी मी भरपूर घेतलेल्या आहेत की एक प्रकारे एक शास्त्राचं परंपरा नाही का, येशूनी म्हटलं सावध राहा शास्त्रीय पुरुषांपासून. कुठल्या पुरुषापासून? या शास्त्री पुरुषांपासून सावध राहा, त्यांच्या खंबीराविषयीपासून सावध राहा. म्हणजे कुठल्या? त्यांच्या शिकवणीपासून सावध राहा म्हटलं प्रभू. बोला हालेलुया. त्या शास्त्री पुरुषांच्या शिकवणीपासून सावध राहा, कारण त्यांची शिकवण, त्यांची ती थेरी, त्यांचा तो संप्रदाय तुम्हाला माझ्या वचनापासून दूर नेईल. बोला की हालेलुया. हालेलुया. म्हणून कलसेकर पत्रामध्ये 8 वचनामध्ये की खोट्या शिक्षण विषय जो आहे भूलतापा, तत्वज्ञान, आणि याद्वारे असं अनेक वेळा ते ताब्यात घेऊ पाहतात, तुम्हाला लुटू पाहतात, तुमचा आनंद चोरू पाहतात, चांगलं चाललेलं सगळं बिघडवू पाहतात. बोला प्रेज लॉर्ड. एखादा परिवार चांगलं चाललंय बाबा, चांगलं मन मंदिराला येऊ लागलाय, चांगलं प्रार्थनेला येऊ लागलाय, चांगलं चाललंय, पण सैतान कुठून तर कसं येतो, पण कुणामधनं येतो? कधी कधी चर्चमधनं जे एखाद्या व्यक्तीद्वारे फसवतो. हालेलुया. त्याचं एक उदाहरण घ्या. प्रेषितांचं कृत्य त्याचा 20वा अध्याय आणि 29वा वचन वाचा. पटकनी वाचा लवकर. प्रेषितांचं कृत्य 20वा अध्याय 29वा वचन.
मी गेल्यावर कल्पाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये काय करतील? शिरतील. बोला हालेलुया. आवाज येत नाही तुमचा. हालेलुया. हालेलुया. मी गेल्यावर म्हणजे तो म्हणतो की मी जे श्रम केलंय या प्रेषणाच्या कृत्यामध्ये पौलाने अनेक वेळा दगडमार सहन केलाय, मार खाल्लाय सुवार्तेसाठी, त्यांनी उपवास आणि प्रार्थना केल्यात, अश्रू गाळलेत. मग तो म्हणतो की मी थोडं गेल्यानंतर तुमच्यामधनं पुढे पर्यंत वाच काय म्हटलेलं आहे? मी गेल्यावर कल्पाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील. हे मी जाणून आहे. बघा, प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज अशा प्रकारे सैतान अशा लोकांना घुसवतो चर्चमध्ये की क्रूर लांडगे त्यांना शब्द वापरलाय. त्यांना दया नाही चर्चेत, मंडळीची त्यांना कळपाची दया येत नाही. नको बाबा मंदिर तोडायला, मंदिरमध्ये फूट पाडायला नको असं त्यांना वाटत नाही, त्यांना मजा येते फूट पाडण्यास. म्हणून अशा घुसलेल्या ढोंगी माणसांपासून सावध राहा. बोला ना हालेलुया. प्रेज लॉर्ड. दयामया न करणारे असे लांडग्यांपासून सावध राहा. बोला की आमेन. जे तुम्हाला खोटी भविष्यवाणी सांगून, जे तुम्हाला खोटं दर्शन सांगून, जे तुम्हाला खोटं काहीतरी सांगून, मला असं काहीतरी दिसत आहे असं सांगून तुम्हाला फसवतील. मला काहीतरी असं दाखवत आहे तुझ्याबद्दल म्हणून तुम्हाला फसवतील. खोट्या संदेष्टाविषयीपासून सावध राहा बायबल सांगतं. बोला की आमेन. सांगता का नाही सांगा. एवढं वचन काढायला आपल्याकडे वेळ नाही, पण बायबलमध्ये दिलं आहे खोट्या संदेष्टांपासून सावध राहा. मग ते दर्शन, मला असं दर्शन झालंय, मग क्या दर्शन में क्या देख रहा हूं मैं? दर्शन मला झालंय की मी तुमच्या घरात येऊन वचन सांगत आहे, तुम्ही माझ्याबरोबर सेवा करत आहे. हालेलुया. अरे पण तिथं मी मंदिरात जाऊन बी सेवा करतोय किती. बोला प्रेज लॉर्ड. देवाची सेवा करतोय ना. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हा पुढे 30 वचन. हा, तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील म्हणून सावध राहा. बोला की प्रेज लॉर्ड. तुमच्यापैकी काही म्हणजे सैतान ज्यावेळेस असं चांगलं चाललंय, चांगलं प्रार्थना चालली, चांगलं कुटुंबाचं सगळं चाललंय, एक चांगलं मंडळी चांगली सेवा चालली, पण सैतान काय करतो की तुमच्याच पैकी म्हटलंय तुमच्यामध्ये घुसून लांडग्यांना घालून, प्रेज लॉर्ड, तर त्यांनाच विपरीत गोष्टी बोलून, काय म्हटलेलं आहे? विपरीत गोष्टी बोलून आपल्या मागे ओढून घेतील. आपल्या मागे काय करतील? ओढून घेतील. हालेलुया. काहीतरी विपरीत वेगळंच काहीतरी बोलायचं, दाखवायचं काहीतरी. बोला की प्रेज लॉर्ड. वचन राहिलं बाजूला, पण काहीतरीच वेगळं बोलायचं, दाखवायचं, विपरीत बोलायचं आणि ओढून घ्यायचं. बोला हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे? म्हणून मी 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यास खंड पडू दिला नाही. हे आठवण ठेवून सावध राहा. आमेन म्हणा नाही तुम्ही? आमेन. हालेलुया. परत एकदा प्रत्येकाने वाचा 31 वचन सगळ्यांनी वाचा. प्रेषणाचं कृत्य 20:31. हा, म्हणून 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा. हालेलुया. आठवण काय ठेवा, किती कष्ट प्रार्थना झालेल्या आहेत, किती माझ्या घरात उपवास झालेले आहेत, कितीतरी वेळा देवाचा सेवक येऊन माझ्यासाठी ओझं घेऊन प्रार्थना केलेली आहे, कितीतरी वेळा सेवक लांबून येऊन, त्यांचं एवढं घर लांब आहे, एवढं लांबून येऊन माझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे, आणि म्हणून त्याची आठवण ठेवून सावध राहा. बोला की प्रेज लॉर्ड. कोणीतरी तत्वज्ञान सांगून विपरीत गोष्टी बोलून तुम्हाला ओढून घ्यायचा प्रयत्न करत आहे, त्यावेळेस ही आठवण करा की किती शून्य मी असताना, कितीतरी मी त्रासात असताना, आजारी असताना, रडत असताना, दुःखात असताना, एकटा असताना, आत्महत्याच्या विचारात असताना कोणी माझ्यासाठी प्रार्थना केली, कोणी माझ्याकडे धावून आलं, कोणी माझ्यासाठी उपवास केले.
याची आठवण करून सावध राहा. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कोण तुमच्या हातामध्ये दिलाय? तुम्हाला अनेक वेळा लोकांनी त्यागलं, लोकांनी सोडलं, पण कोण तुम्हाला मदत करत आहे? कोण तुम्हाला दयाचा हात पुढे करून तुमच्यावर प्रार्थना करत आहे? बोला की आमेन. हालेलुया. बोला सगळे. हालेलुया. 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 आज तुम्हाला सांगतो की परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. यस आमेन. देवाचं या जिवंत मंडळीत तुम्हाला आणले देवाने. या जिवंत कार्यामध्ये तुम्हाला देवाने आणलेलं आहे. या जिवंत झाडामध्ये देवाने तुम्हाला आणलेलं आहे आणि या झाडामध्ये तुम्हाला जोडलेलं आहे. या झाडात कोणी तुम्हाला तोडू नये म्हणून जपून राहा, सावध राहा. आमेन. आमेन म्हणा नाही. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया. हालेलुया. या झाडात तुम्ही वाढावं ही देवाची इच्छा आहे. या झाडात तुम्ही आनंदी राहावी देवाची इच्छा आहे. या झाडात राहून तुम्ही उल्हास करावी देवाची इच्छा आहे. या झाडात राहून तुम्ही फळ द्यावी देवाची इच्छा आहे. या झाडात राहून तुम्ही भरपूर लोकांना आश्रय द्यावा हे देवाची इच्छा आहे. पण सावध राहा, सैतानाने तुम्हाला तोडू नये म्हणून. हालेलुया. बोला हालेलुया. 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 बोला हालेलुया. 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 बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे एखादा व्यक्ती तो बोलतोय, त्याच्याने तुमचा स्वभाव चांगला होतोय का वाईट होतोय ह्याविषयी सावध राहा. जर वाईट स्वभावाकडे चाललाय विषय, सावध राहायचं. कुठं सैतान तुम्हाला बिघडवतोय. किती जण म्हणतात यस. यस. हालेलुया. बोला चर्च. हालेलुया. हालेलुया. चांगलं चाललंय पण तुमच्या जीवनात कुठतरी प्रॉब्लेम काढायचा सैतान प्रयत्न करतोय. मग तुम्हाला सावधानतेचा इशारा आहे. कुठला इशारा? सावधान. सावधानतेचा इशारा तुम्हाला देतोय परमेश्वर. प्रेज लॉर्ड. परत पस्तावा होणार, किती चांगलं होतं, किती चांगलं चाललं होतं, उगच मी हेच ऐकलं, है ना. प्रेज लॉर्ड. है ना. चांगलं नवरा बायको चाललंय पण उगच ऐकलं बायाचं मी, है की नाही. हालेलुया. चांगलं चालता चालता एक कुठली तरी येते, कोणतरी येते आणि काहीतरी सांगत बसते आणि उगा ऐकत बसायचं आणि चांगलं संसारामध्ये विष कालवून घ्यायचं. हालेलुया. मग प्रार्थना करा, प्रार्थना करा. प्रार्थना करून काय होणार आहे? प्रेज लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, सावध राहा आणि आठवण ठेवा की काय परिश्रम तुमच्यासाठी झालेले आहेत. आमेन म्हणा. आमेन. म्हणून बायबल मधील 1 तिमोथी 4:1 मध्ये लिहून घ्या, विश्वासापासून तुम्हाला बैकोल सैतान. अनेक लोक असे विश्वासापासून, असे शिक्षण आहे विश्वासापासून बळकवणार, यापासून सावध राहा. आमेन म्हणा सर्जन. बोला हालेलुया. हालेलुया. सर्जन बोला हालेलुया. शेजारच्याला हात देऊन म्हणा, देवाने तुम्हाला या मंडळीत आणलेला आहे. देवाने तुम्हाला ह्या मंडळीत आणलेला आहे. देवाने तुम्हाला या चर्च मध्ये आणलेला आहे. देवाने तुम्हाला चर्च मध्ये आणलेला आहे. या चर्च मध्ये टिकून राहा. टिकून राहा. या चर्च मधून तुम्हाला कोणतरी फोडायचा प्रयत्न करेल सैतान. तुम्हाला तत्वज्ञान सांगून हे बरोबर नाही, हे असं नाही, हे पास्टर बरोबर नाही म्हणून तुम्हाला फोडायचा प्रयत्न करेल. सावध राहा. सावध राहा. सावध राहा. सावध राहा. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. यस का नाही? येस. प्रेज लॉर्ड बोला. मी तुम्हाला सांगतो, जिथं चांगल्या देवाने झाडात ठेवलेलं असतं आणि ती झाडातनं बाजूला होतो फाटा, त्यांना विचारा कधी. त्यांच्या मनात जरी तोंडाने सांगितलं पण त्यांचं मन खोटं बोलणार नाही. ते म्हणणार चांगलं होतं बाबा. हालेलुया. उगच हे केलं नाही का. हालेलुया. लक्षात घ्या. म्हणून 1 तिमोथी 4:1 मध्ये म्हटलेलं आहे, आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. कित्येक लोक भ्रष्ट होतील. ज्या माणसांची सदस बुद्धी तर डाग दिसल्यासारखीच आहे. म्हटलं हिंदीमध्ये स्पष्ट म्हटलंय की आत्मा सांगतो की दुष्ट आत्माओं की शिक्षा पण मन लगा कर. म्हणजे दुष्टात्म्याच्या शिक्षणावर मन लावून विश्वासापासून बहकतील म्हणून सावध राहा. शेवटल्या काळामध्ये काय होईल की दुष्टात्म्याच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन मन लावून, म्हणजे याचा अर्थ दुष्टात्म्याचं शिक्षण सुद्धा असतं. सैतान वचन सुद्धा घेऊन येतो. येशूकडे सुद्धा वचन घेऊन आलाय सैतान. काय घेऊन आला? वचन घेऊन आला. माहिती आहे तुम्हाला, परीक्षा होत असताना येशूची वचन घेऊन आला सैतान. म्हणाला की वरून उडी टाक,
वचन सांगतं की देवदूत काय करेल, येऊन तुला हातावर काय करतील, जेलून धरतील. म्हणजे दुष्ट आत्मे सुद्धा देवाचं बायबलमधलं एखादं वचन घेऊन तुम्हाला विश्वासापासून भडकवू शकतात. म्हणून सावध राहा. येस का नो? येस. हालेलुया. हालेलुया. दुष्ट आत्म्याच्या शिक्षणाकडे मन लावून लोक विश्वासापासून बहकतील, भ्रष्ट होतील विश्वासापासून. म्हणून तुम्हाला सावध राहायचं आहे. मी विश्वासापासून कमी होऊ नये म्हणून मला सावध राहायचं आहे. मी प्रार्थनेत कमी होऊ नये म्हणून मला सावध राहायचं आहे. मी देवाच्या आत्मेच्या पालनामध्ये कमी होऊ नये म्हणून मला सावध राहायचं आहे. बोला की आमेन. आमेन. हालेलुया. बोला चर्च. बोला प्रेज लॉर्ड. इब्री लोकासपत्र त्या 3रा अध्याय 12 वचन वाचूया पटकनी. 12 वचन. इब्री लोकासपत्र 3रा अध्याय 12 वचन. हे तर काय म्हटलेलं आहे वाचूया. हा, पटापटा काही वचन तुम्हाला मी देतो. हा, बंधूंनो, जिवंत देवाला सोडून एखाद्याचं इतकं वाईट अविश्वासाचं मन होऊ नये म्हणून जपून राहा, सावधान राहा. आवाज येत नाही. आमेन. आमेन. हालेलुया. परत एकदा वाचा. इब्री लोकास 3 आणि 12 वचन पटकनी. हा, बंधूंजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. सावध राहा. तुमचं दुष्ट मन होऊ नये म्हणून सावध राहा. तुमचे विचार दुष्ट होऊ नये म्हणून सावध राहा. तुम्ही वाईट होऊ नये म्हणून सावध राहा. तुमचं बोलणं वाईट होऊ नये म्हणून सावध राहा. तुम्ही वाईट वागू नये म्हणून सावध राहा. हालेलुया. हालेलुया. सावध राहा. हे देवाचं वचन आज तुमच्यासाठी आहे. प्रेज लॉर्ड. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अविश्वासाचे दुष्ट मन होऊ नये. म्हणजे दुष्टमन होऊ शकतं. हालेलुया म्हणा. अविश्वासाचं दुष्टमन होऊ शकतं सावध न राहिल्यामुळं. प्रेज लॉर्ड. आज आदाम आणि हवा पापामध्ये पडले, देवाविरुद्ध ते वागले. का? ते सावध राहिले नाहीत. त्यांना माहित नव्हतं सैतान सापाच्या येईल. प्रेज लॉर्ड. बोला. आज आम्ही सोनं चोरीला जाऊ नये म्हणून सावधगिरी बाळगतो. आमचे झाडचं फळ कोणी तोडू नये म्हणून त्याची सुद्धा सावधगिरी बाळगतो. हालेलुया म्हणा. एक वचन आहे, लहान लहान, त्या वचनानुसार मला म्हणायचं आहे, लहान लहान गोष्टी सुद्धा सहज घेऊ नका. त्या लहान लहान गोष्टी सुद्धा सावधगिरी बाळगा, की त्या सुद्धा तुम्हाला नाशाचं कारण ठरू शकतात. लहान गोष्ट आहे, जाऊ दे, काय नाही, लहान गोष्ट सुद्धा. त्याच्यामध्ये गीतरत्न, मला वाटतं गीतरत्न 2रा अध्याय 15 वचनामध्ये आहे. गीतरत्न म्हणजे नीतिसूत्राच्या पुढं माझ्यामध्ये आहे. नीतिसूत्राच्या पुढं, नीतीश नाही, उपदेशकाच्या पुढं आहे. गीतरत्न 2:15 वाचा. द्राक्षाच्या मळ्याची नासधूस करणाऱ्या खोकडांना त्या लहान कोल्ह्यास कुठल्या? हे लहान आहे, अजून लहान आहे, पोरग लहान आहे, लहान पण लय महान काम करणार. हालेलुया म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. लहान कोल्ह्यास आम्हासाठी धरा. त्या लहान कोल्ह्यास आम्हासाठी धरा, कारण आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत. का धरा त्या लहान कोल्ह्यांना? ती सुद्धा द्राक्षाचा मळा नाश करू शकतात. द्राक्षाचा मळा तुमचं घर असू शकतं, द्राक्षाचा मळा मंडळी. प्रेज लॉर्ड. द्राक्षाचा मळा तुमचं चांगलं कुटुंब, चांगलं संसार चाललाय, पण चांगल्या संसारात त्या चांगल्या द्राक्ष मळ्यात त्या लहान कोल्हा येऊन त्यांनी नाश करू नये. यस का नाही? हालेलुया. 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 लहान कोल्ह्यापासून सावधान. बोला की आमेन. आमेन. म्हणा लहान कोल्ह्यापासून सावधान. म्हणा लहान कोल्ह्यापासून सावधान. लहान कोल्ह्यापासून सावध. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून या ठिकाणी अजून एक गोष्ट येशूने सांगितलं, झूठे भविष्यवक्ता असे म्हणजे खोट्या संदेशापासून काय करा?
सावध राहा. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि उलट असं म्हटलेलं आहे, सगळ्याच आत्म्याचा विश्वास करू नका. सगळ्याच आत्म्याचा काय करू नका, माणसांपासून सुद्धा सावध राहा असं येशूने सांगितलंय. कुणापासून सावध राहा? माणसांपासून. हॅलो, लक्ष द्यायचं का? कुणापासून सावध राहा? मोठ्याने सगळेजण माझ्या मागे म्हणा, माणसापासून सावध राहा. माणसांपासून सावध. प्रत्येक माणसाचा विश्वास धरू नका. विश्वास धरू नका. प्रत्येक माणसाचा विश्वास धरू नका. विश्वास धरू नका. पहिले योहान 4 अध्याय पहिलं वचन पटकन वाचूया. म्हणजे तुम्हाला सांगायचं काय की प्रत्येक माणसावर नाही का, माणसापासून सावध राहा. बोला की आमेन. हॅलो, ऐकताय का तुम्ही? माणसांपासून सावध राहा. येशूला सगळ्यात मोठा अनुभव आहे बरं का. बोला प्रेज लॉर्ड. ज्या माणसानं त्यांनी प्रेम केलं त्याच माणसांनी म्हटले की खेळा याला वधस्तंभावर. हालेलुया. पहिले योहान 4 अध्याय पहिलं वचन. हा, प्रियजन हो, हा, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. विश्वास धरू नका. तर ते आत्मे देवापासून आहे किंवा नाही याविषयी त्याची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रत्येक आत्म्याचा विश्वास ठेवू नका. कुठल्याही माणसाचा प्रत्येक वेळेस विश्वास ठेवू नका. बोला की आमेन. आमेन. माणसाचं जाऊ द्या, माणूस जनावरावर सुद्धा विश्वास ठेवतो, कुत्र्यावर सुद्धा. कुणाच्या घरी गेलो ना मी म्हणतो कुत्र्याला पाडा. नाही काय नाही करत, लय चांगला आहे, तुमचा चांगला आहे पण आम्हाला विश्वास नाही म्हणतो मी. हालेलुया. हालेलुया. गोष्ट म्हणतो मला विश्वास नाही, तुमचं चांगलं असेल ते कुत्र, पण मला नाही विश्वास. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला सगळेजण आता कुत्र्याचाच विषय निघालाय, मला एक वचन काढू द्या कुत्र्यापासून. हा, फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 2 वचन वाचा. कुत्तों से सावधान रहो. हालेलुया. मला सगळेजण फिलिप्पियरास 3 अध्याय 2 वचन. आता काही ठिकाणी बोर्ड पण असतो कुत्र्यापासून सावध. अहो, पण त्या सैतान्या कुत्र्यापासून कधी सावधान राहणार तुम्ही? हालेलुया. म्हणा माझा विश्वास नाही कुत्र्यावर. का विश्वास आहे? तुम्हाला तुमच्या पुढं कुत्र लाभू पण माझा विश्वास नाही कुत्र्यावर. हालेलुया. हालेलुया. कुत्र्यावर विश्वास नाही, सैतान कुत्रा आहे. हालेलुया. 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 मग त्या कुत्र्यापासून सावध राहा. वाच काय म्हटलेलं आहे. त्या कुत्र्यांविषयी सावध राहा. त्या दुष्कर्म्याविषयी सावध असा. केवळ दैहिक सुद्धा झालेल्या लोकांविषयी सावध राहा. नुसतं बाप्तिस्म झालाय पण त्यांच्यापासून मी सावध राहा सांगतात. ते बाप्तिस्म झालंय माझा पण जड बोललं येशू सारखं नाहीये. बाप्तिस्म झालंय माझं, मी चर्चला चाललोय पण स्वभाव मात्र काही सुद्धा ते मात्र येशू सारखा नाही. टोटल सैतानाने भरलेला स्वभाव. घरात बघा तुम्ही, गुप्त कॅमेरा लावून या एक दिवशी. हालेलुया. हालेलुया. हिडन कॅमेरा लावून या, मग कळल की तो कशा प्रकारे आहे. आमेन. मग त्या पर्वाला म्हटलं, मी त्यांना डायरेक्ट म्हणलो, ब्रदर तुम्हाला कळतं का मी काय सांगतोय? त्या कुत्र्याला घ्या तिकडं बांधून या. मग तेवढंच ते लाडच चालत नाही काय करत नाही काय करत तिकडं जाऊ द्या म्हणलं तिकडं. हालेलुया. हालेलुया. मध्ये एक नेटला खरी गोष्ट आहे की नाही माहित नाही, व्हिडिओ पाहिला मी. ती जसिका नावाची एक मुलगीचा व्हिडिओ बघितला मी. ती डॉल्फिनला तिनं लहानाचं मोठं केलं. माशाला डॉल्फिनला तिनं लहानाचं मोठं केलं. इतकं प्रेम. अशी नाही का गळ्याला मिट्टी मारायची, ती पाण्यात उडी मारायची, ती डॉल्फिन तिला असं उंच उडवायची, ती असं सुडकी मारायची, लगेच ती डॉल्फिन तिला झेलायचं. इतकं त्यांचं घट्ट नातं. आणि त्याच डॉल्फिनने तिला मारून टाकलं. हालेलुया. त्याच डॉल्फिनने तिला काय करून टाकलं? दुःखाची गोष्ट. लोक दुःख करत आहेत नाही का, दुःख व्यक्त करत आहेत. जिनं लहानाचं मोठं केलं त्या प्राण्याला तिनंच मारून टाकलं. हालेलुया. या जगात
माणूस कोणी नाही तुमचा, देवच तुमचा सर्वस्व आहे. येस आमेन. हालेलुया म्हणायचं आज. हालेलुया. देवच सर्वस्व आहे तुमचा. त्याच्यावर विश्वास होतो, तुम्हाला मारणार नाही, तो तुम्हाला जीवन देणारा देव आहे. बोला की आमेन, आमेन, आमेन. देव तुम्हाला जीवन देणारा आहे. बोला की आमेन. म्हणून कुत्र्याविषयी सावध राहा. प्रत्येक माणसाचा विश्वास करू नका, माणसाचा करू नका, जनावराचा बी करू नका. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कुत्र्याविषयी सावध राहा म्हणजे सैतान कुत्रा आहे, त्या सैतानाच्या प्रमाणे वागणारे कुत्र्याप्रमाणे जीवन लोक आहेत. प्रेज लॉर्ड. सुनता झाली म्हणतात म्हणजे बाप्तिस्म झाले म्हणतात, पण ते येशूसारखं जगत नाहीत, येशूसारखी क्षमा करत नाहीत, येशूसारखं प्रेम करत नाहीत, येशूसारखं बोलत नाहीत, सतत निंदा करतात, सतत नावं ठेवतात, सतत दोष लावतात, सतत चुका काढतात, क्षमा मात्र अजिबात नाही. प्रेज लॉर्ड. मग काय म्हणायचं त्यांना? नुसतं नावाला बाप्तिस्मा घेतलाय आणि त्यांच्यात क्षमा नाहीये, नुसतं नावाला बाप्तिस्मा घेतलाय त्यांच्यात प्रेम नाहीये, नुसतं नावाला बाप्तिस्मा घेतलाय त्यांच्यामध्ये प्रभूचा आनंद नाहीये. मग सावध राहायला पाहिजे का नाही या गोष्टीपासून? बोला की प्रेज लॉर्ड. शेजारच्याला म्हणा सावध राहा, सावध राहा, म्हणा सावध राहा, सावध राहा. हालेलुया. हालेलुया. दुसरे पेत्र दुसरा अध्याय पहिलं वचन पटकनी वाचूया. दुसरे पेत्र दुसरा अध्याय पहिलं वचन. तर आपल्या लोकांतही खोटे संदेश होते. आपल्या लोकातही काय होते? खोटे संदेश होते. म्हणजे पहिल्या जुन्या करारात सुद्धा खोटे संदेश होते सांगत आहे पेत्र. पुढं तसे तुमच्यातही, आता तुमच्यातही खोटे शिक्षक होतील. खोटे शिक्षक होतील, खोटे शिक्षण देणारे. म्हणून सावध राहा खोटे शिक्षणापासून. बोला की आमेन. हा पुढे. ते विध्वंसक पाखंडी, विध्वस्त काय पाखंडी आहेत. मग ते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील. त्याला पण ते काय करतील? नाकारतील. आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील. काय करून घेतील? आकस्मिक नाश ओढून घेतील. अकस्मात नाश ओढवून घेतील. बोला की प्रेज लॉर्ड. म्हणून पहिले तिमोथी 6:20 वाचूया आणि आपण प्रार्थनेत जाणार आहोत. हालेलुया. पहिले तिमोथी 6:20. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या आहे, चुकीने ज्याला तथाकथित विद्या म्हणतात, हे नाव चुकीने दिले गेले आहे, त्याच्या विरोधी मतांपासून दूर राहा. परस्परी मतांपासून काय राहा? दूर राहा. लक्ष द्या इकडे. हे वचन सगळ्यांनी वाचा बरं का, लक्षाने. प्रत्येकाने 6:20 वाचा पटकनी. 6:20. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे, तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत. शेवटचा शब्द आहे बरं का पौलाचा पत्रामधला, शेवटचा शब्द की तिमोथ्या म्हणतो. काय म्हणतो? जे तुझ्याकडे आहे ती ठेव सांभाळून ठेव. प्रेज लॉर्ड. कदाचित तुमच्याकडे विश्वास चांगला आहे, आज सांभाळून ठेवते. कदाचित तुझं चांगलं पवित्र जीवन आहे, सांभाळून ठेव. तुझ्यामध्ये आनंदी जीवन तुझं आता आहे, सांभाळून ठेव. तू आनंदाने सेवा करतोय, सांभाळून सेवा कर, सांभाळून ठेवते. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. असे चुकीच्या गोष्टी येऊन तुला काही विद्या नाव चुकीच दिलंय, त्या मतांपासून सावध राहा. काय लोकांना लय मताचं ठरलेलं असतं. तुमचं मत काय ब्रदर? तुमचं मत काय? त्यांचं मत चांगलं असेल तर तू करणार आहे का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुमचं काय ताई म्हणणं आहे? तुमचं मत काय? हो तुमचं मत. अहो तुमचं मत कुठे असू द्या, भाजपाला द्या, काँग्रेसला द्या, मला काय करायचं नाही. तुमचं मत वचनाप्रमाणे असायला पाहिजे. तुमचं म्हणणं वचनाप्रमाणे असायला पाहिजे. तुमचं वागणं वचनाप्रमाणे असायला पाहिजे. आमेन. काय बोलायचं? तुमचं मत. बोला की प्रेज लॉर्ड. कळतं का नाही? हालेलुया. सगळ्यात महत्वाचं माणसाचं मत महत्वाचं नाही, देवाचं मत महत्वाचं आहे. देवाचं वचन महत्वाचं आहे. आमेन. एकदा काय झालं, येशूनी, हे आज तुम्ही आपण प्रवचन घेतलं, येशूनी म्हटलं
जो कोणी माझा मांस खाणार नाही, जो कोणी नाही का, एक वचन प्रभू बोलला, त्या वचनाला ऐकून काही जण म्हटले की किती कठीण आहे. काय म्हणाले येशूला? ते काय म्हणाले? हे कठीण आहे. काय म्हणाले? एका 6वा अध्याय, योहान सुवर्तमान 6वा अध्याय 55. हा, माझा देह हे खरे खाद्य, माझे रक्त खरे पेय आहे. जो कोणी माझा देह खातो, माझे रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. बोला की प्रेज लॉर्ड, हालेलुया. मग त्यांच्या 60 वचन, त्यांच्या शिष्यापैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य या विषय कुरकुर करत आहे, ते मनात ओळखून ते येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र तुम्ही पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर. बोला की प्रेज लॉर्ड, आमेन, आमेन. ते अडखळले. आणि असं म्हटलेलं आहे 66 वचनामध्ये म्हटलेलं आहे, यावर त्याच्या शिष्यापैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. आणि राहिले किती राहिले? आवाजही नाही तुमचा. किती राहिले लोक? किती राहिले? आवाज बोला ना. किती राहिले लोक? 12. सगळे शिष्य सोडून गेले. राहिले किती? 12. कुणा बरोबर राहिले? किती? जो आमचा राजांचा राजा येशू प्रभू, त्या प्रभूला सगळे लोक सोडून गेले, सगळे शिष्य सोडून. आणि राहिले किती? आणि त्यांना बी प्रभू काय म्हणतो बघ, 67 वचन. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय? तुमची पण निघून जाण्याची इच्छा आहे काय? हालेलुया. शिमोन पेत्राने उत्तर दिलं की कुठं जाणार प्रभू? सार्वकालिक जीवनाचे वचन तुमच्या जवळ आहेत. हालेलुया बोला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सांगायचं तात्पर्य काय? जी माणसं येशू बरोबर होते ते सगळे सोडून गेले, राहिले 12. प्रेज लॉर्ड. किती राहिले? हजारो लोकांची संख्या होती, पण आता प्रभूजवळ फक्त 12च राहिले. गर्दी सगळी संपली. अरे बापरे, गर्दी. आजकाल लोकांना गर्दी पाहूनच लई विश्वास वाटतो. बाबा गर्दी येशू बरोबर होती, ती गर्दी अचानक बंद झाली आणि राहिले 12. वधस्तंभावर असताना तर कुठलीच गर्दी नव्हती, 12 बी नव्हते, एकटाच येशू त्या ठिकाणी वधस्तंभावर होता. गर्दीला काय घेऊन बसलाय? माणसाविषयी जपून राहा. प्रेज लॉर्ड. माणसाविषयी सावध राहा. आजकाल गर्दी गोळा करा काय? तुम्ही 2 बस मला घेऊन द्या, ही मंदिर कमी पडेल तुम्हाला बसायला. हॅलो, 1 बस घेऊन द्या, 1 ड्रायव्हरचा पगार द्या आणि मी अनाउन्समेंट करेल, सगळ्याकडं राऊंड मारून गाडी फुकट तुम्हाला मंदिराला घेऊन येईल आणि रोज 1-2 परिवारांनी बिर्याणी द्या दर रविवारी, आणि रोज तुम्हाला बस फिरून फुकट घेऊन येईल आणि जाताना तुम्हाला बिर्याणी फुकट खायला मिळेल. तुम्हाला कमी पडेल ठिकाण. हालेलुया. काय ठिकाणी गर्दी गर्दी गर्दी. काय गर्दी? गर्दीला खाय नाही भेटलं, गर्दी बंद होती. हालेलुया. वचनासाठी जी गर्दी आहे ती खरी गर्दी आहे. यस, आमेन. जी खऱ्या प्रार्थनेसाठी आहे ती खरी गर्दी आहे. आमेन. जी खरी आराधनेला आलेली ती खरी गर्दी आहे. हालेलुया बोला. हालेलुया बोला की प्रेज लॉर्ड. जो स्वतःचा पैसा खर्च करून मंदिराला येऊन देवाची आराधना करत आहे ती खरी आराधना आहे, ती खरी प्रार्थना आहे. ठीक आहे, एखाद्या वेळेस पैसाच नाही, त्याला एक मदत भेटली, बोला की आमेन. बोला ना हालेलुया. हालेलुया. येशूच्या मागे पण गर्दी लई उसायची. का? येशू 5 भाकरीन 2 माशाद्वारे चमत्कार करतो खायला. येशूच्या मागे गेल्यामुळे त्या काळात लोकांना काय होतं, उपाशी मरत नव्हते, कारण येशूकडे मागे गेल्यावर पैसे जेवायला भेटत होतं, म्हणून येशूच्या मागे गर्दी पण होती, खायला पण भेटत होतं. दुसरी गर्दी, येशूच्या मागे गेल्यामुळे आरोग्य मिळत होतं. काय मिळत होतं? आरोग्यासाठी गर्दी. प्रेज लॉर्ड. पण आता ह्या ठिकाणी सावध राहा की मी देवाकडे येशूकडे आरोग्यासाठी जातोय का जेवणासाठी जातोय का सार्वकालिक वचनासाठी जातोय? प्रेज लॉर्ड बोला. सार्वकालिक वचन तर देवाजवळ आहेत. आमेन म्हणा चर्च.
चला आपल्या जागेवर उठून उभं राहूया, आपलं समर्पण देवाला करूया. चला उठून उभं राहूया. रिबा नामा सी खांदा लाबा लाबा. चला उठून उभं राहूया प्रत्येक जण. ओ रिबा नामा नामा. एक गीत गातील शिवना सँड्रा. ओ शांदा बाला बाला बा. एक गीत गात असताना समर्पण करा.
तुमचे विचार दुष्ट होत चाललेले आहेत का? तुम्हाला बदलायचा विचार, तुम्हाला पहिला विचार बदलायचा आहे, मग तुमचं जीवन बदलेल. तुमचा विचार बदलायचा, तुमचा स्वभाव बदलेल. तुम्हाला तुमचा विश्वास जर तुम्हाला वाढवायचा आहे तर तुमचा विचार बदलावा लागेल. हालेलुया. आपले हात उंच करून मला धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद पवित्र परमेश्वरा. देवा तुझ्या वचनासाठी तुला धन्यवाद देतो. मी विश्वासाने तुझ्या वचनामध्ये राहत असताना सावध राहण्यासाठी मला तू शिकवले आज. मला सावध राहण्यासाठी मला सहाय्य कर. चुकीच्या शिक्षणापासून सावध राहण्यासाठी मला सहाय्य कर. विश्वासापासून मी भयको नाही यासाठी मला सावध राहण्यासाठी कृपा कर देवा. देवा देवा खऱ्या वचनाप्रमाणे देवा तुझ्या सेवेत तुझ्या मंदिरात मी जोडून राहत असताना मला कुठलीही दुष्ट शक्ती चुकीचे शिक्षण मला भटकवू नये देवा. यासाठी मला सावध राहण्यासाठी मला सहाय्य कर, सहाय्य कर देवा. तू जिवंत देवा आहे, तू जिवंत परमेश्वर आहे देवा. सैतानाच्या प्रत्येक डावपेचापासून वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून मला, माझ्या कुटुंबाला, आमच्या मंडळीला दूर ठेव परमेश्वर देवा. सहाय्य कर आमच्या चर्चमधून, आमच्या मंडळीतून, आमच्या घरापासून लांडगे, क्रूर लांडगे, लहान खोलले, सर्व सैतानी कुत्रे निघून जाणे शहरामध्ये, शापित होणे शहरामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूच्या नावात आमच्यापासून, आमच्या मंडळीपासून चुकीचे शिक्षण देणारे, खोटे संदेश दे, लांब राहू दे, बाहेर निघून जाऊ दे, बाहेर निघून जाऊ दे. सावधान राहण्यासाठी सहाय्य कर दे बाप्पा. ओ रा बा 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 बा. काय वाजून धन्यवाद द्या. ले 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 ले. ओ सावध 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 राहण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेस करिष्ठ नावाने देवा मंदिरात प्रत्येक परिवाराला सहाय्य कर. तसं सापाने त्या हवेला ठकवलं, लुटलं, फसवलं, ती सावध नव्हती म्हणून, पण आज तू मंडळीला सावध केलेला आहेस. आज यामध्ये प्रत्येक परिवाराला, प्रत्येक लहान थोराला, तरुणाला, थोरांना, वृद्धांना, महिला, सिस्टर, पती पत्नींना सावधान राहण्यासाठी मदत कर. चुकीचा शिक्षक टीचिंग देणारा कोणी त्यांच्याजवळ येऊ नको. चुकीची व्हिडिओ त्यांच्याजवळ येऊ नको. चुकीचा संदेश, त्याची फसवणूक त्यांच्याकडे येऊ नको. एक मंडळी, एक परिवार, एक चांगलं जीवन जगण्यासाठी मदत कर. आणि तुझं गौरव होते परमेश्वर. येशूच्या नावात प्रार्थना करतो आणि मागतो पिता. गॉड ब्लेस यू.